मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आपल्या आई वडिलांना काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. ती अगदी घरभर फिरून त्यांना सगळ्या गोष्टी सांगत असते. ही माझी खोली, इथे आम्ही सगळे जेवायला बसतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. तिचा आनंद अगदीच गगनात मावेनासा झालेला असतो. आणि तिला इतकं खुश पाहून अस्मिता, कल्पना आणि अर्जुन सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होत असतो. प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच काळा निळा पडलेला असतो. आता प्रिया स्वतःच्या रूम मध्ये येते आणि स्वतःशीच दात ओठ खात बडबड करत असते. अर्जुनने टेलरकडे जाऊ नये म्हणून मी काय काय नाही केलं. त्या ड्रेसची मी होम डिलिव्हरी मागवून घेतली. तरीही अर्जुन का गेला तिथे, अशी ती आता चिडचिड करत असते. आणि मग ती स्वतःलाच म्हणते की महिपत आणि नागोबाने मुद्दामून प्लॅन करून त्याला तिथे पाठवलं, की माझं नशीबच वाईट आहे. माझे खरे आई बाबा जिवंत बॉम्ब बनवून माझ्याच घरात माझ्या कानाजवळ सतत असे टिक 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 करून वाजत राहणार आहेत. तर आता इकडे हॉलमध्ये सगळेच जण छान मस्त गप्पा मारत बसलेले असतात. सायली तिच्या आई बाबांसाठी चहा घेऊन येते. लगेचच तिचे बाबा म्हणतात, अगं चहा आणलास तू, आम्हाला थोडस गार काही मिळेल का, म्हणजे लिंबू सरबत वगैरे. आणि मग ते स्वतःच्या बायकोला विचारतात, काय ग, तुला कोकम सरबत चालेल. ती सुद्धा लगेचच हो म्हणते. लगेचच अस्मिता त्यांना म्हणते, तुम्ही सायलीचा जो ड्रेस शिवला होता ना, तो खरंच खूपच छान होता हा. आता सायलीचे बाबा म्हणतात, हो का, थँक्यू. अस्मिता त्यांना विचारते, माझ्यासाठी एक असा शिवाल का. त्यावर लगेचच प्रताप म्हणतो, अगं अस्मिता, कमाल करतेस तू. सायलीचे आई बाबा आहेत ते, आता ते इथेच राहणार, त्यांना काय परत तू दुकानात पाठवतेस का. आता सगळेच हसायला लागतात. त्यानंतर लगेच आता कल्पना म्हणते, आणि बघा ना, काय अगदी योगायोग आहे ना, तुम्ही अगदी दिवाळीच्याच दिवशी घरी आलात. म्हणजे यंदाची दिवाळी तर. कल्पना असं म्हणत असताना मैनाबाईचं लक्ष अचानकच प्रियाकडे जातं. प्रियाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. आता मैनाबाई अचानक उठून प्रियाकडे पाहायला लागते. प्रिया लगेचच चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. इथे मात्र सगळ्यांनाच कळत नसतं की नक्की मैनाबाईंना अचानक काय झालं. आता त्या हळूहळू प्रियाच्या जवळ जात असतात. त्यांना असं जवळ येताना पाहून प्रिया हलकेच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. मैनाबाई लगेचच पुढे जाऊन तिचा हात पकडतात आणि म्हणतात, ए पोरी, कुठे पळते. आणि तिला म्हणतात, तुला ना कुठेतरी पाहिलंय मी. मैनाबाईंनी प्रियाला असं म्हटल्यावरती आता सगळेच जण घरातले आश्चर्यचकित होतात. आणि इकडे मैनाबाई आठवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्यांना लगेचच क्लिक होतं की प्रिया त्यांच्या घरी गेलेली असते. त्या लगेचच मैनाबाई तिला म्हणतात, अरे हा, आमच्या दुकानात आली होतीस ना तू. प्रियाच्या तर तोंडचं पाणीच पळतं. घरातल्या सगळ्यांना मात्र काहीच कळेनासं झालेलं असतं. त्यावर लगेचच आता प्रिया उडवाउडवी करत म्हणते, हा, तुमच्या दुकानात मी कशाला येईन, तुमचं दुकान कुठे आहे माहित सुद्धा नाहीये मला. असं म्हणून आता ती पुन्हा जायला निघते. मैनाबाई लगेच परत तिचा हात पकडते आणि म्हणते, थिएटरच्या मागच्या गल्लीत 2 दिवसापूर्वी आली होतीस आणि नसत्या चौकशा करून गेलीस, वेळ खाल्लास माझा. आणि मग मैनाबाई सदाशिवला म्हणते, ओ, तुम्हाला बोलले होते ना मी, उगाच वेळ खाल्ला माझा, हीच ती पोरगी. त्यावर सदाशिव सुद्धा लगेचच म्हणतात, हा हा, हीच ती पोरगी, मी पण ओळखली. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना कळतच नाही की आता प्रियाने नवीन काय उद्योग करून ठेवलाय. त्यानंतर लगेचच आता प्रिया स्वतःची बाजू सावरत त्यांना म्हणते, अच्छा, ते दुकान का. हा, मला ना दिवाळीला ड्रेस शिवायचे होते ना, म्हणून मी चांगला टेलर शोधत होते. पण तुमच्या दुकानाकडे बघून वाटलं नाही मला तुम्ही इतके चांगले ड्रेस शिवत असाल ते. आता ती मैनाबाई लगेचच रागाने अशी प्रियाकडे पाहते. लगेच प्रिया म्हणते, अहो तेव्हा मला माहिती नव्हतं ना, तुम्ही सायलीचे आई बाबा आहात ते, सायलीचे, असं ती मुद्दामून जोर देऊन म्हणत असते. तिने असं म्हटल्यावरती आता सदाशिव लोखंडे चिडतो आणि मग जोरातच ओरडून म्हणतो, ए पोरी, चांगलं दुकान नाही म्हणजे काय, काय म्हणायचं काय तुला. लगेच सायली मध्ये पडते आणि म्हणते, बाबा बाबा, आई, तुम्ही दोघं असं करता का,
तुम्ही ना तुमच्या खोलीत जाऊन बसा. मी ना तिकडेच तुम्हाला सरबत आणून देते. त्यानंतर लगेचच मैनाबाई खुश होते आणि म्हणते, "अरे हो, खोली तर दाखवलीसच नाहीस तू. या अंगाला म्हटलीस ना, चल मग दाखव लवकर." सायली म्हणते, "हो, दाखवते." तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो, "राइट, मम्मा, तू काका-काकूंना आय मीन आई-बाबांना यांची रूम दाखवतेस का प्लीज?" त्यावर लगेचच कल्पना म्हणते, "हो, दाखवते ना." आणि मग ती सदाशिव आणि मैनाबाई दोघांनाही म्हणते, "या, प्लीज." आणि मग कल्पना, सदाशिव लोखंडे आणि मैनाबाई दोघांनाही घेऊन त्यांची खोली दाखवण्यासाठी घेऊन जातात. ते दोघंही गेल्यावरती प्रिया मात्र वाकडं तिकडं तोंड करत असते. आणि मग मनाशीच विचार करते, काय यांचा अवतार, काय यांचं बोलणं. माझं नशीब म्हणून मला या ऐशोआरामात इकडे या घरात राहता येते. आता सायली आणि अर्जुन दोघही प्रियाकडेच पाहत असतात. सायली अशी एकटक प्रियाकडे पाहत असते. त्यावर अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला नजरेनेच काय झालं असं विचारतो. मग सायली सुद्धा नजरेनेच काही नाही असं म्हणते. तर आता इकडे साक्षी जेलमध्ये येरझाऱ्या घालत असते. तितक्यातच महिपत तिला भेटण्यासाठी जेलमध्ये येतो. महिपतला पाहिल्यावर साक्षी लगेचच रागाने त्याला विचारते, "का आलाय तिथे? का आलाय तुम्ही इथे? तुम्हाला किती वेळा सांगायचं इथे येत जाऊ नका म्हणून?" साक्षी चिडूनच महिपतला म्हणते, "तुम्ही जेव्हा इथे नसताना तेव्हा किमान किमान माझं डोकं तरी शांत असतं. पण तुम्ही इथे आलात ना, की मला परत जाणवायला लागतं, की तुम्ही मला इथून बाहेर काढू शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकत नाही." महिपत मात्र काहीच न बोलता फक्त एकटक साक्षीकडे पाहत असतो. आता महिपत तिला म्हणतो, "अगं माझं ऐकून तरी घे." त्यावर साक्षी लगेचच चिडते आणि म्हणते, "काही ऐकायचं नाहीये मला. काही ऐकायचं नाहीये मला. 113% मी तुला इथून बाहेर काढणार. त्या वकिलाचं काम सुरू आहे. काही सुरू नाहीये. मला चांगलंच माहितीये." मग महिपत आता साक्षीला समजावत म्हणतो, "अगं तुला सोडवण्याचा 113% दुसरा उपाय सापडला आणि तोही वकिलाशिवाय." साक्षी आता जरा शांत होते आणि मग पुन्हा म्हणते, "नाही, नाही, माझा नाहीये विश्वास. कारण तुम्ही सतत तेच बोलत असता. त्यामुळे माझा नाहीये विश्वास. कुठल्याच गोष्टीवर माझा आता विश्वास नाहीये." मग आता महिपत जोरातच आवाज देऊन कदम हवालदाराला बोलवतो. कदम येताना सोबत आणखीन एका बाईला घेऊन येतो. मग ती बाई महिपत समोर येऊन लगेचच महिपतला म्हणते, "हा मला बोलला तुमचं काहीतरी काम आहे म्हणून. पैसे भेटतील?" महिपत म्हणतो, "हो, भेटतील ना. खूप पैसे भेटतील." मग आता लगेच तो कदम म्हणतो, "होय, ही आपलं काम करेल. भारी डेंजर बाई आहे, पण जरा लगाम घालावा लागेल." असं म्हटल्यावर लगेच आता ती बाई जरा चिडतेच आणि म्हणते, "ए, लगाम घालायला मी काय घोडा आहे की गाढव? तूच तुझ्या जिभेला जरा लगाम घाल." आणि मग ती बाई लगेचच महिपतला म्हणते, "ओ पांढऱ्या कपड्यातले साहेब, आधी पैसे द्या." त्यावर लगेचच महिपत खिशातून पैसे काढतो आणि तिच्या हातात देत म्हणतो, "हे 20,000 आणि काम झाल्यावर लगेचच 4,80,000 मिळणार. म्हणजे टोटल 5,00,000 मिळणार. पण काम झाल्यावर." मग ती बाई त्याला विचारते, "काम बोला." आता महिपत तिला काम सांगायला लागतो आणि असं म्हणून साक्षीच्या गालावर हात ठेवतो आणि त्या बाईला म्हणतो, "या माझ्या लेकराला इथनं कायमचं सोडवायचंय." त्यावर लगेचच ती बाई म्हणते, "हा, होऊन जाईल." साक्षीला मात्र काहीच कळत नसतं. आता साक्षी महिपतला विचारते, "अण्णा, ही बाई मला इथून सोडवणार? ही? आणि ते कसं?" पण त्यावर महिपत काहीच बोलत नाही. महिपतने नक्कीच काहीतरी भन्नाट प्लॅन केलेला असतो. तर आता इकडे दुसरीकडे सुभेदारांच्या घरी प्रिया आपली स्वतःच्या बेडरूम मध्ये येते. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन साफ दिसत असतं. तितक्यातच तिला नागराजचा कॉल येतो. प्रिया स्वतःशीच म्हणते, "हा नागोबा मला कॉल करतोय. हा काही योगायोग नाही. हे सगळं त्या नागोबा आणि महिपतने घडवून आणलंय." आणि मग प्रिया अखेर फोन उचलते आणि हलक्याच आवाजात विचारते, "हॅलो?" आता नागराजने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. तो आणि महिपत दोघही फोनवर असतात. आता नागराज तिला म्हणतो, "प्रिया, का ग तुझा आवाज असा पडल्यासारखा येतोय?"
आधी तर जाम आरडाओरडा करत होतीस माझ्या नावाने. आता काय झालं? दातखिळी बसली? कुठे गेला तो कॉन्फिडन्स? आता त्यावर महिपत लगेचच मध्ये बोलतो आणि म्हणतो, ओ नागराज शेठ, अहो प्रिया नाही, प्रिया आता इतिहासात जमा झाली. पार इतिहासाच्या पुस्तकात गेली पार. आत्ता जिवंत आहे ती फक्त बबली लोखंडे. काय ग बबली? आता प्रियाला येतो भयंकर राग. ती लगेचच म्हणते, प्रिया कधीही इतिहास जमा होणार नाही. फिनिक्स पक्षी माहितीये ना, त्याच्यासारखी राखेतून उभी राहीन मी. कळलं? आता त्यावर नागराज काही शांत बसत नाही. तो लगेच म्हणतो, अच्छा, म्हणजे तुझी राख झालीये हे तर मान्य आहे तुला. त्यावर लगेचच महिपत म्हणतो, तुझी राख त्याच दिवशी झाली ज्या दिवशी महिपतच्या घरात घुसून तू ते गाठोडं चोरलंस. तुला काय वाटलं महिपत शिकरे बुद्धू आहे, त्याला काही अक्कलच नाही. आता कोणाची अक्कल निघाली? काय ग दाताला दात चिकटले की काय? महिपत आता रागातच प्रियाशी बोलत असतो. प्रिया मात्र काहीच बोलू शकत नसते. पुढे महिपत तिला म्हणतो, सुरुवात तू केलीस ना माझ्या घरात घुसून गाठोडं चोरून. आता या शेवटचा दी एंड मी करणार. ती चिडूनच म्हणतो, लक्षात ठेव ग बबली. प्रिया आता महिपतच्या धमकीने चांगलीच घाबरलेली असते. लगेचच ती महिपतला म्हणते, का करताय तुम्ही हे सगळं? काय हवंय तुम्हाला? आता त्यावर नागराज म्हणतो, काही नाही. एकदम छोटस काम आहे तुझ्याकडे. तुझ्याकडे तो आमचा एक व्हिडिओ आहे की नाही, ज्यात तू आमची बदनामी केलीयस. तो व्हिडिओ या जगातून पार नाहीसा करून टाकायचा. मग तुझा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा, ओके? पण प्रिया काही ऐकत नाही. ती लगेचच नागराजला म्हणते, तो व्हिडिओ मी डिलीट करणार नाही. प्रार्थना करा की तुमच्या हातून असं काही घडायला नको, की तो व्हिडिओ मी अर्जुन सुभेदार, रविराज किल्लेदार आणि पोलिसांपर्यंत पोहोचवेन. आणि असं म्हणून सरळ फोन कट करते. त्या प्रियाचं हे असं बोलणं ऐकून नागराज आणि महिपत दोघांनाही प्रचंड राग येतो. तर आता इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सायली अर्जुनचे हात धरून त्याला अगदी आनंदाने गोल 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 फिरवत असते आणि त्याला सारखी म्हणत असते, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, खूप 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 प्रेम आहे. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं. तो आपला नुसताच हसत असतो आणि तिला अगं थांब असं म्हणत असतो. आता सायली त्याच्या समोर उभी राहते आणि त्याला म्हणते, माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे ना की मी आता, असं म्हणून पटकन त्याच्या गालावरती किस करते. आणि अर्जुन एकदमच शॉक होतो. त्याला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्याला काय करावं आणि काय नाही सुचतच नाही. आता मात्र सायली लाजते आणि मग सायली आणि अर्जुन दोघही खूप गोड हसायला लागतात. अर्जुन असा गालावर हात ठेवूनच हसत असतो. त्यावर सायली त्याला विचारते, लाजलात की काय तुम्ही? आता अर्जुन लगेच हात खाली घेतो आणि म्हणतो, नाही ते मी. सायली आता त्यावर जोर जोरात हसायला लागते आणि पुन्हा त्याचे हात धरून त्याला गोल 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 फिरवायला लागते. अर्जुन तिला अगं थांब म्हणत असतो. सायली त्यावर म्हणते, नाही नाही, मी आता अजिबात थांबणार नाहीये. म्हणते, आज मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे की माझा आनंद मला गगनात मावेनासा होतोय. मला ते तुम्हाला शब्दात सांगताच येणार नाही. मला खूप हसायचंय, खूप ओरडायचंय आणि तुम्हाला गरागरा फिरवायचंय. असं म्हणून ती अर्जुनला गोल गोल फिरवतच असते. अखेर अर्जुन तिला म्हणतो, अगं हो हो हो, मला ना चक्कर आली. मग सायली लगेचच थांबते आणि म्हणते, बरं बरं, बसा इथे. असं म्हणून ती अर्जुनला बेडवर बसवते आणि स्वतः त्याच्या पायाजवळ बसते. आणि मग अर्जुनचा हात हातात घेत सायली म्हणते, मला तुमचे आभार मानायचे नाहीयेत, कारण तुम्ही माझे आहात. माझा प्रत्येक शब्द झेलणारे, माझी सगळी स्वप्न पूर्ण करणारे. तुम्ही फक्त मधुभाऊंना निर्दोष सिद्ध नाही केलं, तर तुम्ही माझ्या आईबाबांना शोधून सुद्धा काढलं. त्यावर लगेचच अर्जुन सुद्धा आता बेडवरून उठून सायलीच्या समोर बसतो आणि तिला म्हणतो, कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. एखादी गोष्ट मला खूप इम्पॉसिबल वाटत असली तरी सुद्धा ती मी माझ्या बायकोसाठी करेनच. सायली आता अर्जुनला म्हणते,
पण तुम्ही आज जे केलंय ना, त्याचा मी कधी विचारच करू शकले नसते. माझ्या बाबांचे मला आशीर्वाद मिळाले. माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या क्षणी मला जे वाटलंय ना, त्या भावना कोणालाच कळू नाही शकणार. मी कधीच त्या शब्दात सांगू नाही शकणार. आता सायली हे सगळं बोलताना खूपच इमोशनल झालेली असते आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनला खूप छान वाटत असतं. तर ही प्रिया सायली आणि अर्जुनच्या रूम बाहेर उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते आणि मग ती स्वतःशीच विचार करते. अजून तरी या दोघांना खात्री आहे की ते सायलीचेच आई बाबा आहेत. पण ही खात्री संशयात बदलायला वेळ नाही लागणार. प्रिया लवकर काहीतरी कर. लवकर काहीतरी कर प्रिया. सगळ्यांना दाखवून दे की ते सायलीचेच आई बाबा आहेत. आता तितक्यातच कल्पना सायलीला आवाज देते आणि प्रिया एकदम भानावर येते आणि पटकन तिकडून सटकते. आता सायली कल्पनाने आवाज दिला म्हणून लगेचच रूमच्या बाहेर येते. मग आता सायली तिच्या आई-बाबांच्या म्हणजे सदाशिवच्या आणि मैनावतीच्या खोलीमध्ये येते. सदाशिव आणि मैनावती दोघंही स्वतःचेच हात-पाय दाबत असतात. सायली ते लांबूनच पाहते आणि मग ती दारातूनच मैनावतीला आवाज देते, "आई." लगेचच मैनावती तिला म्हणते, "अगं, ये, ये." मग सायली आतमध्ये येत त्यांच्या हातात ब्लँकेट देते आणि म्हणते, "तुमच्यासाठी मी ना जास्तीचं ब्लँकेट आणलंय." आता मैनावती तिला म्हणते, "अगं, इथे एसी आहे ना, आम्हाला सवय नाही, थंडी भरून येईल." सायली त्यांना म्हणते, "तुम्हाला सोसणार नसेल तर नका लावू." लगेचच सदाशिव म्हणतो, "नाही, नाही, चालू राहू दे. आता तू ब्लँकेट आणलेस ना, मग घेऊ आम्ही अंगावर ओढून बबले." त्यावर लगेचच मैनावती सदाशिवला म्हणते, "अहो, बबली काय म्हणता तिला? अहो, आता ती सुभेदारांची सून आहे. सायलीच नाव शोभून दिसतं तिला." मग सायली मैनावतीला म्हणते, "मी इथे पाणी ठेवलंय. आणखीन काही तुम्हाला हवं असेल तर मला हाक मारा. येते मी." असं म्हणून ती आता तिथून निघून जात असते. तेव्हा मैनावती पुन्हा तिला आवाज देते आणि तिला म्हणते, "ये, इथे बैस." आणि सायलीला स्वतःच्या समोर बसवते. तिच्या गालावरून मायेने हात फिरवते आणि म्हणते, "किती गोड आणि लागवी झाली माझी पोर. मी तर आशाच सोडून दिली होती की मला माझी पोर पुन्हा भेटेल." त्यावर लगेचच सदाशिव सुद्धा म्हणतो, "देवाने आपल्यावर कृपाच केली. म्हणून 20-22 वर्षानंतर ही आपल्याला भेटली. खरंच आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार. म्हणून ही पोर आपल्या पोटी जन्माला आली. दूर गेली होती, पण परत जवळ आली." आता मैनावती सायलीला म्हणते, "खरे, तुझ्या बहिणी सुद्धा तुझी खूप आठवण काढतात. आम्ही तर कायम तुझ्या फोटोकडे बघून म्हणायचो, पोरी, जिथे असशील तिथे खूप सुखात राहा." हे सगळं ऐकून आता सायलीला खूपच भरून येतं. ती मैनावतीला म्हणते, "मी जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासून अख्खं आयुष्य तुमची वाट बघण्यात घालवलंय. या क्षणाची वाट बघण्यात घालवलंय." सायलीला असं दुःखी झालेलं पाहून आता मैनावती आणि सदाशिव दोघांनाही वाईट वाटायला लागतं. मग आता सायली मैनावतीला म्हणते, "आई, मी तुझ्या मांडीत डोकं ठेवून झोपू का ग?" लगेचच मैनावती तिला म्हणते, "अगं, विचारायचं काय, ये." असं म्हणून ती सायलीचं डोकं मांडीत घेते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागते. सदाशिव सुद्धा आता सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतो. सायली लगेचच सदाशिवचा हात हातात घेते आणि म्हणते, "तसं तर तुम्ही दोघे माझ्या जवळ नव्हतात. तरी मला सतत जाणवायचं की तुमचे आशीर्वाद माझ्या बरोबरच आहेत." सायली पुढे त्या दोघांना म्हणते, "मला मधुभाऊंनी, आईंनी, प्रतिमा आत्यांनी खूप प्रेम दिलं." आता तितक्यातच कल्पना त्या खोलीत येते आणि हे सगळं पाहून कल्पनाला सुद्धा खूप आनंद होतो. पुढे लगेचच सायली म्हणते, "पण तरीही मला सतत असं वाटायचं की काहीतरी कमी आहे." आणि आज तर सायलीचं लक्ष कल्पनाकडे जातं. आता लगेचच कल्पना म्हणते, "अरे वा, माय लेकींच्या गप्पा चालल्यात तर." ली लगेचच उठून उभी राहते आणि म्हणते, "आई, या ना." आता सदाशिव सुद्धा कल्पनाला आत यायला सांगतो. त्यावर लगेचच मैनावती कल्पनाला म्हणते, "ताई, तुमचं घर खूप छान आहे हा." "अहो, घर कसलं, महालच म्हणायचा."
आम्ही साधी माणसं, आम्हाला जरा अवघडल्यासारखं होतंय. त्यावर कल्पना मैनावतीला म्हणते, अहो हे घर तुमचंच आहे आणि तुम्ही तुमच्या लेकीच्या घरात अगदी हक्काने राहा. लगेच सदाशिव आणि मैनावती एकमेकांकडे पाहतात. वर सदाशिव कल्पनाला म्हणतो, वहिनी, जेवढं मोठं तुमचं हे घर आहे ना, तितकंच मोठं तुमचं मन सुद्धा आहे बघा. त्यावर आता कल्पना दोघांनाही म्हणते, मी खरं तर तुमचे आभार मानायला आले होते. लगेचच मैनावती उठून उभी राहते आणि म्हणते, अगो बाई, आमचे आभार कशाबद्दल हो? त्यावर कल्पना म्हणते, अहो तुमच्यामुळे मला इतकी गुणी मुलगी सून म्हणून मिळाली आणि खरंच हिने आमच्या घराला अगदी जोडून ठेवले हं का. कल्पना पुढे म्हणते, तुम्ही लहानपणी हिच्यावर जे काही संस्कार केलेत ना, त्यामुळेच ही गुणी झाली असं वाटते. आता लगेचच मैनावती सदाशिवकडे पाहते. पुन्हा एकदा मैनावती आणि सदाशिव समोर हात जोडून म्हणते, खरंच तुमचे अगदी मनापासून आभार. त्यावर मैनावती म्हणते, अहो खरं तर आम्हीच तुमचे आभार मानायला हवेत. सायली सांगत होती आम्हाला, तुम्ही खूप प्रेम करता तिच्यावर, खूप माया लावली तुम्ही तिला. वर हा सदाशिव लगेचच जांभई आल्याचं नाटक करतो. मग मैनावती, कल्पना आणि सायली तिघही एकमेकांकडे पाहतात. आता सायली म्हणते, बरं तुम्ही आता आराम करा, आम्ही येतो. काही लागलं तर नक्की सांगा. मैनावती सुद्धा हो म्हणते आणि मग सायली आणि कल्पना तिथून निघून जातात. मैनावती पुन्हा एकदा सायलीला आवाज देते. तिला एसी कडे बोट दाखवून, सायली अगं ते मोठा लहान. आता सायली लगेचच हसते आणि रिमोट घेऊन ती एसी ऍडजस्ट करून देते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मैनावती आणि सदाशिव दोघही हॉलमध्ये बसलेले असतात. तितक्यातच प्रिया किचन मध्ये जायला येते. आता मैनावती तिला आवाज देते आणि म्हणते, ए ए पोरी. प्रिया संतापते आणि रागातच मैनावतीकडे येऊन म्हणते, ए पोरी बिरी नाही म्हणायचं, माझं नाव घेऊन मला आवाज द्यायचा. हे सगळं सायली आता पाहते आणि सायली तडकच येते आणि प्रियाला बाजूला करत म्हणते, ए तुझा उद्धटपणा तुझ्याकडे ठेवायचा, माझ्या आईवडिलांशी नीट वागायचं आणि नीटच बोलायचं. तर दुसरीकडे जेलमध्ये साक्षी महिपतला सांगत असते की जेलरने आम्हाला सांगितलंय की मला आणि या बाईला दोन वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवणार आहे. जर आम्ही दोन वेगवेगळ्या सेलमध्ये गेलो तर आपला प्लान वर्कआउट कसा होणार? त्यावर महिपत साक्षीला म्हणतो, काहीही झालं तरी आज साक्षी शिखरे जेलमध्ये मरणार 113%. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.